बाळा, तुला हा ऑनलाईन टाईप केलेला संदेश वाटत असेल, पण लक्षात ठेव, देव म्हणतो या क्षणी तू जी प्रार्थना करत आहेस ती उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे. बाळा, देव बोलला आहे, जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यात ऐकण्यात अयशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादाचा मार्ग नक्कीच बंद होणार आहे. देव म्हणतात, बाळा, आज तू कोणत्या रूपात मला पाहू इच्छितो? तू जी काही पूजा करत आहेस, जे काही संकल्प करत आहेस ते माझ्यापर्यंत आले आहेत बरं का. तुम्ही जेव्हा नामस्मरणात दंग असता तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या जवळपास राहून तुमचे संरक्षण करीत असतो. स्वामी म्हणतात, नामस्मरणाला कधीही विसरू नकोस, कारण त्याच्यामुळे तू आमची सहजगत्या प्राप्ती करतोस. बाळा, तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा आम्ही जाणतो आणि आज तुला तो भला मोठा आशीर्वाद देऊ इच्छितो. त्यासाठी आम्ही स्वतःहून तुझ्यापर्यंत आलो आहोत. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू खूप काही कष्ट करावे अशी माझी अपेक्षा नाही. तू फक्त नामस्मरण कर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. जेव्हा जेव्हा आमचे नामस्मरण करत राहशील तेव्हा तेव्हा आमची सतत आठवण तुला राहील. स्वामी म्हणतात, बाळा, मी असा देव नाही की तुझा हात धरला आणि तुला एखाद्या अडचणीत सोडून देईन. मी तुझ्या प्रगतीच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुझ्या कार्यातून वेगळे करेल. तुझा आमच्यावर संपूर्ण विश्वास आहे ना? मग ते तुझ्यासाठी व्हायला लागेल, ते तुझ्यासाठी घडायला लागेल, ज्याची तू इच्छा केली आहेस. देव म्हणतात, बाळा, तू फक्त इच्छा करत जा, मी तुला तेथे प्राप्त करून देईल. कर्म कधीच सोडू नको, कारण या कर्मातूनच तू सर्व काही ते प्राप्त करणार आहेस. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, मला तुझ्या मनाची जाणीव आहे. खूप जणांनी काही काळापूर्वी तुझे मन दुखावले गेले आहे. त्या सर्वांना मी माफ करू इच्छित नाही. त्यांना योग्य वेळेवर ती समज देण्यात नक्कीच येईल. माझ्या लेकरा, आता मात्र तू निराशेत राहू नकोस, कारण आज तू माझा सर्वात मोठा आशीर्वाद प्राप्त करत आहेस. ज्यांना ते कष्ट आहेत त्यांचे ते कष्ट संपून यायला मदत होईल. त्यांना ते त्रास आहे ते त्रास कमी व्हायला नक्कीच सुरुवात होईल. जो कोणी विश्वासाने पूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकत आहे त्यावर स्वामींची कृपा निरंतर आहे. तो स्वामींकडे नामस्मरणाने प्राप्त करू इच्छितो. खूप कुणी माझे पारायण देखील करतात बाळा, त्यांच्यावरही मी कृपेचा वर्षाव करतो. ज्याला जसे आवडते अध्यात्मात त्याला तसे यायचे आहे, तो त्याच्या मार्गाने माझ्यापर्यंत येतोच. बाळा, तू जर विश्वास ठेवशील तर तुझ्यासाठी मी ते कडू बोलणेही गोड करेल. तुझ्या लक्षात आला असेल की मी हे का म्हणत आहे. तुम्ही कितीतरीदा अनुभव घेतला असेल की तुमच्याशी कोणी खूप काही कडू वाक्यात बोलतात आणि तुमचा अपमान देखील करू पाहतात. पण अशा वेळी आपल्या मनाचा संयम तुम्ही ढळू देऊ नका, कारण मी तुझा देव, तुझा सर्वस्व तुझ्यासोबत आहे बाळा. तेव्हा निराशेपासून सदैव दूर राहा. ती कठीण वेळ मी तुझ्यापासून दूर करायला आता आलो आहे.
आता त्यांना मी ती समज देणार आहे. जे त्या वाक्यात बोलले होते ते आता तुझ्याशी मधुर वचनात बोलायला लागतील. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, मागचं सगळं काही तू विसरून जा, कारण आता तुमच्या नात्यात मी ती मधुरता देत आहे. आता तुझी अश्रू पुसण्याची वेळ आली आहे, कारण आता तुला या अश्रूंची खूप काही परतफेड मी करणार आहे. त्यामुळे तू आता अश्रू काढत बसू नकोस. तुम्ही ज्या ज्या वेळेस खूप काही माझ्याकडे मागता, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही न मागता संपूर्ण कुटुंबासाठी मागत असतात. हे मी जाणतो बाळा. माझ्या बाळावर माझी विशेष कृपा आहे. तुम्ही फक्त जे काही मागता ते तुमच्या संसारासाठी मागता हे मला माहीत आहे. तेव्हा मीही तुम्हाला ते देऊ इच्छितो. माझा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे. त्यात तुमच्यासाठी ते सुसंवाद येत आहेत. त्यांना प्रेमाची आतुरतेची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी ते लवकरच त्यांना प्राप्त होणार आहे. जो कोणी हा संदेश ऐकताना काही इच्छा करेल, ती इच्छा सुद्धा मी पुढील काही काळात नक्कीच पूर्ण करणार आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि इच्छा करा. मी तुम्हाला ते लवकर देईल, कारण आम्ही तुमच्यासाठी इथे सतत आहोत. यावर विश्वास ठेवा. तुम्ही जेव्हाही इच्छेने प्रगतीसाठी काही प्रयत्न करतात, त्या प्रयत्नात आम्ही तुम्हाला तो आशीर्वाद देऊ इच्छितो. त्यामुळे तुमचे भवितव्य उज्ज्वल आणि खूप काही सुखाने चालायला लागते. माझ्या सर्व स्वामी भक्तांचे सर्वांचे कल्याण हो, हीच स्वामी चरणी मी मनापासून प्रार्थना करते. बाळा, खूप भाग्यशाली आहेस की तू हा संदेश ऐकत आहेस. हा संदेश तू मन लावून शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश निर्माण होणार आहे. तुम्हाला योग्य अशी दिशा मिळणार आहे, मार्ग मिळणार आहे. म्हणून तू शेवटपर्यंत हा संदेश ऐक. माझ्या लेकरा, मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे इथून पुढे ते सुद्धा चांगलेच होणार आहे. तू फक्त कधीही डगमगू नकोस. तू कधी कोणाचे वाईट करू नकोस. कधी कोणाबद्दल वाईट चिंतू नको, कारण तू मागितल्यापेक्षाही तुला खूप काही जास्त आता मिळणार आहे. बाळा, फक्त तू त्यासाठी तयार राहा. आमचा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे. तुझी व्यथा, तुझी दुःख, तुझी चिंता, तुझी काळजी, सर्व काही आता माझ्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे लेकरा, तू निश्चिंत राहा. भिवू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. जे काय तुझ्या आयुष्याला मिळणार आहे ती खूपच मौल्यवान गोष्ट असणार आहे. सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक गोष्टीची तुला आता इथून पुढे किंमत राहणार आहे. कारण माणसाला सहज सगळ्या गोष्टी भेटल्या तर त्या गोष्टीची त्याला किंमत राहत नाही. एखादी गोष्ट त्याला अमूल्य मिळते तेव्हा त्याची किंमत त्याला कळते. स्वामी भक्तांनो, स्वामींनी आपल्याला खूपच चांगला मार्ग दाखवला आहे. आता त्या मार्गावर आपण प्रामाणिकपणे चालायचे आहे की नाही हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे. पण स्वामींवरती विश्वास ठेवून आपण प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने जर का पुढे टाकत गेलो
तर आपल्याला आपल्यासाठी अशक्य असे काहीच राहणार नाही. फक्त आपल्या स्वामींवरती विश्वास हवा. स्वामी प्रत्येक गोष्ट पूर्ण करतील. जे तुमचे ध्येय आहे, जी तुमची स्वप्ने आहेत, ते पूर्ण करण्या वाचून तुम्हाला आता कोणीही अडवणार नाही. तर हा भक्कम विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा व स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे, स्वामी सेवेकरांना, आपल्या आप्तजनांना शेअर करायला देखील विसरू नका. ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी असे टाईप देखील करा. आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. माऊलींची भक्ती कधीच वाया जाणार नाही. ती भक्ती फक्त विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने केलेली हवी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.